तर महाराष्ट्र सरकार के होते किसानों के लिए किस प्रकार? महाराष्ट्र की हमारी सरकार ने अपना जो घोषणा पत्र दिया था, उस घोषणा पत्र में किसानों को कर्जा माफ करेंगे, इस प्रकार की हमने घोषणा की थी। उसी तर्ज पर आज हम लोगों ने फैसला किया है। एक हमने इसके ऊपर कमेटी तैयार की है। ये कमेटी किस प्रकार से कर्जा माफ करना है, उसके नियम निकष क्या होंगे, इसके ऊपर अभ्यास करके अप्रैल के फर्स्ट वीक में हमको एक अपना रिपोर्ट देगी। और उसके बाद 3 महीने में यानी 30 जून से पहले हम लोग उस रिपोर्ट के आधार पर ये जो हमारे किसान हैं, इन किसानों को कर्जा माफ करेंगे। पवई में सर जिस तरीके से इनकाउंटर किया गया है उस पूरे मामले को किस तरीके से जांच हो रही है? देखिए, पवई का जो मामला है उसमें एक बहुत ही अलग तरीके का ये सारा मामला सामने आया हुआ है। और जिस प्रकार से 17 बच्चों को उन्होंने अगवा करके या उनको अलग कारण से बुला के और फिर उनको कैप्टिव रखकर जिस प्रकार से धमकी देने का काम किया और उनकी जान को खतरे में डालने का काम किया, मुंबई की पुलिस ने बहुत अच्छा कार्य करके और एक बहुत सटीक ऑपरेशन किया। और जो आरोपी है उसकी उस ऑपरेशन में मृत्यु हुई है। और 17 बच्चों को बिल्कुल कोई खरोच भी ना आते हुए उनको बाहर निकाला है। अभी इसकी जो बाकी तफसील है उसको बाद में आपको बताया जाए। नमस्कार शेतकरी मित्रांनो, महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देणार म्हणून अशी घोषणा केलेली होती आणि विधानसभा निवडणूक होऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि अजून सुद्धा राज्य सरकारने कर्जमाफी केलेली नाही आणि याच्यावर संतापून शेतकऱ्याने व तसेच बच्चू कडू याने अनेक मोर्चे व आंदोलन केलेले होते। तसेच आता 2 दिवसापूर्वी नागपूर येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं व रास्ता रोको सुद्धा झालेला होता आणि याचाच परिणाम म्हणून राज्य सरकारने एक मंत्रिमंडळ बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे असे निर्णय घेण्यात आलेले आहेत। ते महत्त्वाचे निर्णय म्हणजे काय आहेत ते आता आपण पाहूया। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्य सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की राज्य सरकार अनेक दिवसांपूर्वी म्हणजेच निवडणुकीच्या पूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करतो अशी घोषणा केलेली होती। जाहीरनाम्यामध्ये सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला होता आणि आता विधानसभा निवडणूक होऊन 1 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि अजून सुद्धा राज्य सरकारने कर्जमाफी केलेली नाही आणि याच्यावर संतापूनच शेतकऱ्यांनी व तसेच बच्चू कडू या सर्वांनी मिळून मोठं आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनालाच आता यश आलेलं आहे। म्हणजेच आता राज्य सरकारने कर्जमाफी करण्यासाठी तारीख फिक्स केलेली आहे। ती तारीख नेमकी काय आहे ते आता इथे बघू शकता। शेतकरी मित्रांनो, 30 जून 2026 रोजी म्हणजे 30 जून 2026च्या पूर्वी राज्य सरकार केव्हाही कर्जमाफी करू शकते। शेतकरी मित्रांनो, आता काळजी करायची गरज नाही। आता लवकरच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी ही होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, ही अतिशय महत्त्वाची अशी माहिती होती। हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट करून सांगा आणि याविषयी अशाच आणखी नवनवीन माहितीसाठी आपल्या के मराठी GR या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।